नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये खूप असं मनपूर्वक हार्दिक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनचे लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। आज आपण बनवणार आहोत मिरची फ्राय म्हणजेच दही मिरची। चला तर मग वेळ न घालता रेसिपीला करूया इथे आपण सुरुवात। इथे आपण सर्वप्रथम कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये इथे आपण मिरच्या ह्या मध्यभागी कट करून आणि त्या तळायला आता टाकलेल्या आहे। इथे मी 15 ते 20 मिरच्यांचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजानुसार वापर करू शकता। आता आपण या थोड्याशा व्यवस्थित तळून घेऊया। थोड्याशा व्यवस्थित तळून म्हणजे थोड्या नरम झाल्या की त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। इथे मी 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली। त्याच्यानंतर आपण इथे थोडीशी हळद घालून झाली की इथे आपण जी पावडर केलेली होती म्हणजेच धनाची आणि बडीशेपची तीही घालून घेतली आणि थोडंसं लास्टला आमचूर पावडर। धनाची आणि बडीशेपची पावडर ही खूप अशी टेस्टी आणि वेगळी चव देते। नंतरला आपण थोडीसं 1 वाटीभर पाणी घातलं। आता हे थोडंसं शिजून घेऊया। नंतर परत 1 वाटी दही घातलं। दही घातलं की असं लगेचच मिक्स करायला सुरुवात करायची, जेणेकरून हे फुटलं नाही पाहिजे। इथे मी दाखवायचं राहून गेले की मीठ टाकलं होतं ते तुम्ही बघू शकता। आपली दही मिरची म्हणजेच मिरची फ्राय ही अगदी कमी वेळात आणि एकदम खायला टेस्टी आणि स्पायसी रेसिपी आपली बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।